नमस्कार, मी प्रगत देसाई. आपण पाहत आहात KMS न्यूज. KMS न्यूज, सुवर्ण स्पर्श ज्वेलर्स, निर्मल ट्रेडर्स आणि ओम एजन्सीज आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत आपल्या सर्वांचे स्वागत. तर आता आपण आलेलो आहोत राधिका देसाई यांच्या घरी. चला तर मग पाहूयात त्यांनी काय. नमस्कार, मी राधिका देसाई. प्रथम KMS टीमचं देसाई फॅमिलीकडून खूप खूप स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही नवीन नवीन काहीतरी उपक्रम राबवत असतोय. त्याप्रमाणे आम्ही यावर्षी हिमालय पर्वत आणि चंद्रावरचा गणपती आणि माळ विणणारी गौरी असं सजावट केलेली आहे. कारण गेली 4-5 महिने झाले आपण कोरोनाचं संकट घेऊन बसलेलो आहोत. त्याच्यातून कुठेतरी बाहेर पडावं, कुठेतरी चेंज म्हणून थोडंसं पॉझिटिव्हिटी निर्माण होण्यासाठी आम्ही एक छोटासा उपक्रम राबवला आहे. ह्याच्यात माझ्या मुलीचं, माझ्या मिस्टरांचं, तिन्ही मुलींचं माझं खूप मोठं सहकार्य आहे. त्याच्याबरोबर शेजाऱ्यांचं की मार्गदर्शन आम्ही सगळ्यांचं घेतले आणि हा छोटासा हिमालय पर्वत साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर KMS टीमचंही आहेच, कारण त्यांनी आम्ही आमच्या बोलवण्याला आणि त्यांनी थोडंसं आम्हाला मान दिला, त्याबद्दल आभारी. आणि सांगण्याचं एक हे की गणपतीच्या कृपेनं हे जे आपल्या जगावर याच्यावर संकट आलेलं आहे कोरोनाचं, ते लवकरच दूर होईल. यासाठी विघ्नहर्त्याच्या आम्ही पॉझिटिव्हिटी निर्माण होण्यासाठी खूप खूप प्रयत्न केलेला आहे. आपल्या ह्या जगावर जे कोरोनाचं संकट आलेलं आहे ते दूर करावं असं मी गणपती चरणी प्रार्थना करते आणि हे लवकरच गणपती बाप्पा आपलं हे संकट दूर करतील असंही अपेक्षा करते. तर राधिका देसाई यांनी सुंदर अशी गौरी गणपती सजावट केलेली आहे. त्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व निर्मल ट्रेडर्सच्या वतीने त्यांना छोटीशी भेटवस्तू. धन्यवाद, थँक्यू. तर आता आपण आलो आहोत मंगल नांगरे यांच्या घरी. पाहूया त्यांनी काय सजावट केली आहे.
नमस्कार, मी सायली नांगरे. KMS टीमचे आमच्या घरामध्ये मनपूर्वक स्वागत. आज इथं आम्ही रात्यावरती तळणाऱ्या गौरी अशी थीम केलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आजकाल आपली भारतीय संस्कृती लोप पावत चाललेली आहे. तीच परत एकदा पुनरुज्जीवित करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही बैलगाडी केलेली आहे, त्याचबरोबर उखळ, उत्तरायण, जुन्या नाण्यांचं कलेक्शन केलेलं आहे, चूल दाखवलेली आहे, परत मडक्यातलं लोणी, ताक हे थीम आम्ही इथं केलेली आहे. त्याचबरोबर सौभाग्य अलंकार हे सुद्धा इथं दाखवलेले आहेत. या सगळं करण्यासाठी मला माझ्या सासूबाई आणि जाऊबाई तसेच घरातल्या सर्व मंडळींचं खूप सहकार्य लाभलं, त्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे यांनी सुंदर अशी गौरी गणपती सजावट केलेली आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व निर्मल ट्रेडर्स यांच्या वतीने एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. तर आपण आता आलो आहोत सौ तनुजा मोहिते यांच्या घरी. पाहूयात त्यांनी काय सजावट केली. तनुजा धनाजी मोहिते. प्रथम मी KMS न्यूज टीमचं आमच्या घरी स्वागत करते. प्रत्येक वर्षी दरवर्षीप्रमाणे आपण काही ना काहीतरी गौरी गणपती निमित्त उपक्रम करत असतो. तर यावर्षी आम्ही असं ठरवलं की गौरी हे लक्ष्मीचं रूप आहे आणि ते लक्ष्मीचं रूप कसं साक्षात आपण दाखवायचं तो आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ज्याच्या घरी लक्ष्मी त्याच्या घरी सुख समृद्धी ती प्रत्येकाच्या घरी नांदो एवढीच विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे. तनुजा मोहिते यांनी छान अशी गौरी गणपती सजावट केलेली आहे. तरी आपल्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार व निर्मल ट्रेडर्स यांच्या वतीने छोटीशी भेटवस्तू. धन्यवाद.
नमस्कार, मी प्रतीक्षा लांबजे. आमच्या घरी दरवर्षी गौरी गणपती येतात. ह्या वर्षी आम्ही काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी आम्ही गौर झोपाळा झुलताना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गौरी आणि गणपतीकडे दोन्हीकडे हीच प्रार्थना की करोनाचं संकट हे लवकरात लवकर या जगातून नष्ट व्हावे. तरी सौ विद्या लांबजे यांनी छान अशी गौरी गणपती सजावट केलेली आहे. आपल्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व निर्मल ट्रेडर्स यांच्या वतीने ही छोटीशी भेट.
नंदा शशिकांत टेमकर, ओगलेवाडी, राहणार ओगलेवाडी. यंदा दिंडी सोहळा नव्हता ना, त्यामुळं डोक्यात विचार आले की यंदा दिंडी सोहळ्याचं डेकोरेशन करावं. त्यामुळं काडकरांच्या दिंडीचा नंबर 12 आहे. दिंडी क्रमांक 12 दिला, पालखी केली, पंढरपूर दाखवलं. नंतर मग गवर कशी बसावी हा आयडिया आल्यावर जनाबाईचं केलं. संत जनाबाईचं डेकोरेशन केलं. सुनबाईने मी मुलगा. नमस्कार, मी प्रमिला रामचंद्र भोसले. मला ही कल्पना सुचली म्हणजे दरवर्षी मी बनवते. मागच्या वर्षी मी झोपाळ्याची गवर बनवलेली. यावर्षी काहीतरी नवीन म्हणजे आत्ताच्या युगात जेणेकरून सगळ्यांच्या घरी गॅसची योजना आहे. ही जुनी परंपरा लोकांच्या समोर यावी म्हणून मला हा एक कल्पना सुचली की यावर्षी आपण चुलीवर स्वयंपाक करणारी गवर बसवावी. म्हणून मी ही गौरी स्थापित केलेली आहे. कोणी कोणी मदत केली? माझ्या सर्व घरातल्या सर्व कुटुंबांना. नमस्कार, मी माधुरी दिग्विजय शिंदे. महाराष्ट्रामध्ये गौरी गणपतीचा हा महत्त्वाचा सण असतो. त्यासाठी मी माझ्या गौरीसाठी थीम निवडली आहे नववधू. ही आहे हळदीची नववधू आणि ही आहे लग्नाची नववधू. त्यासाठी केलेली आरास ही आहे. आणि आम्ही इथे नेहरी रुखवत मांडलेला आहे. ही तिची भांडी, दुर्डी, कंदे हे असे इथे मांडलेले आहेत.
KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.